मस्त मजा येऊन राहिली आज तर. गेली म्हटलं आमची सासू. गेली वावरात, नेलं जबरदस्तीनं नेलं म्हटलं. आता काय मी काय वाखे होऊन राहिले त्याचे तिकडे काय कशा नाही तर झाले तर नाहीच करून राहिल्या होत्या त्या. पण म्हटलं तरी म्हटलं मामाजीने नेलं त्याला, जबरदस्तीनं नेलं. चल 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 चल, नाही चलशील म्हणे तर तुला तुझ्या भावाची तर सोडून आणतो म्हणे. असे म्हणून राहिले होते. मजाच आली पण आज पहा मस्त घरात शांती आहे, एकदम शांती म्हटलं. आज असं वाटून राहिलं का मागं टेन्शनच नाही आहे, कायच टेन्शन नाही आज. मस्त वाटून राहिलं आज, आहे नाही काय? असं वाटते का मस्त आराम करावं. कोणच नाही आता. आता कोणी बोंबलाले नाही आहे मागं ना, कोणी चिल्लावाले नाही आहे. नाही तर बस घरात राहिले का नुसतं त्रास देत बसते. असं काहून तसं काहून करत काही नाही, एका कामाला हात लावत नाही. पण 17 वेळा म्हटलं प्रश्नच करत बसते. घरात आल्या का नाही ती बडबड बडबड म्हटलं मागच लागून जाते एकसारख्या. पण जमला आज मामाजीनं ते एकदम मस्त केलं म्हटलं. मनासारखं झालं. मग म्हणतं असं कोण आलं का त्याला एखादी खोपडी बांधा वावरात आणि तिथंच ठेवून घ्या, घरी पाठवूच नका, आहे नाही काय? आज म्हणतो मस्त राधिका ताईले मस्त आपण दोघी जणी म्हणून जावा मिळून जाऊ म्हणून मस्त पार्लरमध्ये. किती काही वेळ लागला आणि काही लागलं तर आता कोण आहे बोलणार? बोलणारे तर गेले. आता काही टेन्शन नाही आहे म्हणून. एका घंट्याचे 2 घंटे लागले तर. आणि घरी आहे ना, शांत मोठी आहे पाहिजे घर. कोणी आलं गेलं तर असं म्हणतो मी राधिका ताईले चला म्हणून पार्लरमध्ये म्हणून मस्त पार्लरमधून येऊ म्हणून. त्या दिवशी चाललो होतं म्हटलं तर धिंगाणाच केला त्यानं. पण जाऊ द्या, धिंगाणा झाला म्हणून म्हटलं त्याला नेलं तरी वावरात. धिंगाणा झाला नसता तर राहिला असता आमच्या डोक्यावर म्हटलं. आता असं करतो राधिका ताईलाच आवाज देतो. ताईला म्हणून चला म्हणून मस्त पार्लरमध्ये जाऊ म्हणून आपण. राहिलंच म्हणून त्या दिवशी. पूनम अरे राधिका ताई तुम्ही आले काय? पहा बरं आपले विचार किती मिळते जुळते. म्हटलं आता मी तुमच्याविषयीच विचार करून राहिली होती. म्हटलं राधिका ताईला घेतो म्हटलं मस्त पार्लरमध्ये जातो म्हटलं. त्या दिवशी काही जाणं झालं नाही. आपल्या सासून मस्त धिंगाणच मांडला होता. जाऊ नाही दिलं म्हटलं, मन नाही लागलं झाले त्या दिवशी. त्यानं तर नाही जाऊ दिलं म्हणा, पण त्याच्या बडबडीच्या यानं म्हटलं मनच नाही लागलं ना जासाठी. तर म्हटलं मी आज जाऊ म्हटलं मस्त आपण. एका घंट्याचे 2 घंटे लागले तर चालते. काय म्हणता तुम्ही, चालता काय? आज तर आपल्याला कोणी बोलणार नाही ना कोणी चालणार नाही. मस्त मजा करू म्हटलं तिकडे. मस्त तिकडे मस्त नाश्ता गिष्टा करू. मस्त पार्लरमध्ये जाऊ, गुच्चूप खाऊ. चालतं काय? अहो बिचारे स्वप्न पाहतं काय? बाहेर जातं म्हणतं. ते म्हटलं मशीन आणली, एवढे मोठे कपडे धुवायचे आहे, सारं काम पडलं आहे घरात. आणि आता चालतं काय पार्लरमध्ये? पहिले घरचे कामं करू, मग वेळ भेटला तर जाऊ. आता म्हटलं ते मशीन आहे, ते कपडे पडले होते एवढ्या दिवसाचे, चादरा गिदरा, तर आज म्हटलं धुवून काय करून टाकून देऊ ना. आता 2-3 दिवसापासून तर झडी लावली होती पाण्यानं, कपडे काही झाले नाही. फक्त ते जे ओले होते ते हातानं धुवून टाकले मी. आणि त्यात धुतले नाही. व तुम्ही कपडे कुठे गेले? अंकुजीचे नाही आले कपडे ना, तुझे आले कपडे. काय केले तुम्ही कपडे? अहो राधिका ताई त्या दिवशी मशीन आली आणि त्याच्या अगोदर म्हटलं मशीनीची चर्चा चालू होती घरात. मी म्हटलं आज ना उद्या आपल्या घरी मशीन येणारच आहे. आणि काय हो हातानं धुवायच्या जीवावर येते. आणि म्हटलं मैत्री निघून जाते, पतले राहते तर यायचे नाही निघत ना. हे निरे जीन्सचे पॅन्ट टी शर्ट घालून घेते. आणि ते वावरात चालले तर आता मातीचे गितीचे डाग लागून राहिले ना, तर निघूनच नाही राहिले बिचारे हो. तर म्हटलं आता मशीन येऊन राहिली तर म्हटलं मशीनीमध्येच टाकन म्हटलं. ठेवलंय पूर्ण बाथरूम भरले आहे म्हटलं. मग इथं कपडेनं बाथरूममध्येच ठेवलंय. मग तुम्ही काय म्हणता, चालत नाही काय? मशीन लावता काय मग? काय करता तर मग आता चालता का मग मशीन लावता? अहो बिचारे पूनम बाहेर झाले केव्हा चांगलं वाटते. तर आपल्या मागं कोणते कामं नाही राहिले पाहिजे, घरचे कामं सगळे झाले पाहिजे. नाही तर आपण बाहेर जाऊ आणि सगळा दिमाग म्हटलं घरी राहते आणि सगळं मन घरी राहते. काय मग कपडे पडले आहे, भांडे पडले आहे, कामं पडले आहे घरचे. मग ना तिकडे मन लागते ना इकडे मन लागते. त्याच्यापेक्षा मी काय म्हणतो आपण सगळं कामं करून घेऊ आणि मग जाऊ मस्त आरामशीर. मग आपल्या मागं टेन्शनही राहत नाही. मग तिकडचं निपटून टाकू, येऊन जाऊ मग घरी. काय म्हणतो तू? हे राधिका ताई आजही नाही जाऊ देत वाटते मला पार्लरमध्ये. आता म्हटलं पैशासाठी एवढ्या दिवसाची मागं लागली होती अंकुशजीच्या. पैसे मागावं त्यानं पैसे मागितले म्हटलं. तर आता पहिले आते बहिणं नाही केलं. त्यानं केला होता धिंगाणा, तमाशा मांडला होता. आणि आता राधिका ताईचं मनच नाही करून राहिलं. आता पहिले कामं करतो म्हणते. चला आता एकटी तर जाणार नाही आहे मी, त्याला घेऊनच जा लागन. चला कामं करून घेतो. मग आता लय जीवावर येऊन राहिलं. आणि अशा बरसात पाण्याचं ना तुम्हाला तर मन करते का बस पलंगावर पडलं रा. मग आईच्या इथं होती ना मी, तर एकही काम नाही करो. मस्त पलंग घेतला का एखादा ब्लँकेट घेतला का मस्त झोपली राव. पण इथं आली ना तर पाणी नाही ना, बरसात नाही ना, काही नाही बाप्पा. मग सकाळी उठा किचनमध्ये धुसा, इकडचं कर तिकडचं कर बस असंच चालू राहते. जाऊ द्या आता लग्न झालं, आता खायचा आराम. आता झाला आरामाचे दिवस संपले. बरं राधिका ताई चला ना मग, चला पटपट करून टाकू मग. चला मशीन लावू ना मग. मशीन तिथंच ठेवली आहे का नेता बाहेर आता? नाही सकाळी नाही आहे काय पिऊजीला म्हटलं होतं
मशीन म्हटलं जराशी बाहेर ठेवून द्या म्हटलं. मग धुणं घेणं झालं तापानंतर आणून ठेवून देऊ बाथरूममध्ये. आता सध्या बाहेरच ठेवू. सध्या म्हटलं तिथं बोर्ड आहे, पिणं गिणंही लावता येते आणि तिथं धुणंही होते, पाणी घेणं होते म्हटलं बोरचं मस्त. आणि तिथंच लावू मस्त मशीन. आणि बदा धुणंही टाकणं होते, हाताने धुणं होते थोडेसे आणि थोडेसे मशीनने धुणं होते. कारण की आज आहे पूर्ण वातावरण म्हटलं मोकळं. पूर्ण आभाळ मोकळा आहे. नाही तर 2-3 दिवसापासून तर एवढं पाणी चालू होतं का काही सुचून नाही राहिलं होतं. तर म्हटलं आज मोकळा आहे, तर आज चदरा गिद्रा होऊन जाते. जे जाडे आहे की नाही ते सगळे धुवून टाकून देऊ आपण. भलेचे कपडे राहू देऊ पण नाही का जाडे सगळे धुवून टाकून देऊ. नाही आता कायले ठेवता. आता धुवाले बसले का सगळे धुवून टाकू. उद्यासाठी नाही ठेवू, मग ते राहतेच काम. मशीन आहे ना आता काय आपल्याला हाताने धुवा लागून राहिलं काय. आता एक नका धुवा हाता गीतानं. आता मशीननं धुवू आपण. चला मी आणतो घरातले कपडे आणि तुम्ही कुठं ठेवला ते चादरा गिदरा ते काढा. चला मशीन लावू मग. बरं आण मग तू कपडे आण, मी जातो मशीनीजवळ. झाडेले तर मस्त फुलं निघाले. आता पावसाळ्याचे मस्त फुलं येते झाडेले आहे. नाही का हिवाळा आणि पावसाळा, उन्हाळ्याचे काही एवढे लागत नाही. मस्त दिसून राहिले फुलं. आणि हे म्हटलं विकतच्या कलमैले नाही काय चांगलेच लागते. आपण एक गावड्याने आणतो की नाही त्याला उशिराच येते फुलं गेलं. हे राहिले ना तर बाद फुलं येते म्हटलं येईल आणि चांगले दिसते लहान कुंडीत मस्त. मला तर एवढी आवड आहे म्हटलं फुलाच्या झाडाची. मला तर कुठंही नवीन दिसलं ना झाड तर मी आणतोच. याच्यासोबत गेली किंवा गावात आला घेऊन विकणारा तर मी घेतोच म्हटलं एखादं झाड. मला लय आवड आहे. पहा ना किती मोठे जमा करून घेतले म्या. एक लाईनच लावून घेतली म्हटलं फुलाची. पण ते जाऊ द्या, आज लय कपडे आहे पप्पा, लय कपडे आहे. मशीनमध्ये टाकता आता ते सांडून राहिले इकडे तिकडे. एवढा मोठा गट्टा सगळेचे सगळे आहे ना. ते तर बरं झालं मी ओले कपडे सगळे टाकून दिले धुईधाय करून. म्हटलं कुठं मशीनीत एवढुले कपडे टाकत बसा. जाळीसाठी आहे मशीन. पतले आपले काय थोडे टाकाले पुरते का त्याच्यात. आपली साडी झाली हे तर हातानंच टाकून देतो. ते टाकून दिले पप्पा सगळेचे. आणि काय म्हणते तर हे राहिले आता हे टाकून देतो एवढे. पण हे पूनम कुठं राहिली. आणतो म्हणे कपडे म्हणे. हे नाही का एवढ्यात लय अलगर्जीपणा करून राहिली. तिच्या नाही का जीवावर शिवून राहिलं, पाणी येऊन राहिलं तेव्हापासून. साहजिकच आहे म्हणा, ह्या पाण्याच्या वातावरणात नाही काय हातपाय दुखू येते. पण हिचे कायले दुखाले पाहिजे. जान जवान आहे ना, कायले दुखाले पाहिजे हातपाय. काम करायला बसलं का सरसर काम होऊन जाते. आणि जेवढा आळस घेतला ना तर तेवढा आळस येते म्हटलं. पटापट करून घेतलं आपलं काम मोकळं होऊन जाते. मग लागन तर लेटफोट करावं, आराम करावं, झोपाव दुपारी गिपारी वेळ भेटला तर है नाही काय. बरं जाऊ दे, तिची वाट काही पाहिले पुरत नाही. ते येईनच. मी घेतो आणि याच्यातले कपडे टाकतो थोडेसे मशीनमध्ये टाकतो आणि चालू करून देतो. राधिकाताई कपडे राधिकाताई पडते कपडे. पुन्हा काय होई हे. पडशील ना एवढे मोठे कपडे आणशील तर एखाद्या बाल्टीत टाकून आणायला पाहिजे होते ना. ये सरळ थांब मी पकडू लागतो थांब. बापा पुन्हा काय होई हे एवढे मोठे कपडे. तू तर म्हणे जरा शिकत आहे म्हणे बाथरूम मध्येच आहे म्हणे लटकवले म्हणे. हे काय होई एवढे मोठे कपडे. एवढे जमा केले काय हो. अहो राधिकाताई यायचे कपडे होई ना, जीन्सचे पॅन्ट गिन मै होय त्याच्यात. झाले एवढे आता झाले एवढे. चला ना तिथपर्यंत नेऊ लागा मला तिथपर्यंत. बरं बाप्पा चल. पुन्हा इथंच ठेवून दे, इथं ठेव, खाली ठेव कपडे. अरे देवा बाप्पा पूनम मला आहे ना कपडे. एवढे मोठे कपडे आपण मशीनीमध्ये धुऊ म्हटलं आणि मशीन बिघडली तर पाय बरं एवढं मोठं टोपलं भरून ते कपडे आहे आणि त्याही एवढे मोठे आणले. त्याच्याच बरोबरीचे दिसून राहिले हे तर. अहो राधिकाताई म्हटलं तुम्ही मशीन लावून राहिल्या म्हटलं तर म्या पूर्णी पलंगावरची चादर पदरदे सगळं आणून घेतलं म्हटलं. कपडे होते तेही आणून घेतले, सगळं आणून घेतलं म्हटलं म्या. चला आता धुवून टाकून देऊ आपण. लावली का तुम्ही मशीन लावली का, टाकले का त्याच्यात कपडे. घ्या ना पटापट धुवून. नाही तर मग अजून आपल्याला उशीर होऊन जाईल बरं. तसाही उशीर लागते म्हणते याच्यात, मशीनीत उशीर लागते म्हणते. अहो पण पुन्हा लय होऊन राहिले ना कपडे. लय होऊन राहिले ना. आणि मशीन गरम झाली, नवीनच आहे म्हटलं, आजच त्याचं उद्घाटन होऊन राहिलं. आणि खराब गिराब झाली तर मग म्हटलं आपल्याला दुसरी मशीन भेटणार नाही. एवढे कपडे एका धुवानं नाही धुता येईल. हळूहळू धुवा लागन आपल्याला. असं करू ना, अर्धे आता धुवून घेऊ आणि अर्धे नंतर का उद्या धुवून घेऊ. नाही राधिकाताई उद्याची कायले, बस आजच धुवा, आजच निकाल लावा म्हटलं याचा. उद्या गिद्याची वाट नका पाहू, आजच निकाल लावून देऊ याचा. काय फालतू सुद्धाचाही दिवस बरबाद करता काय या कपडेत. अहो बिचारे मी काय म्हणून राहिली तुला समजून राहिलं काय. एक तर म्हटलं हे मोठ्या मोठ्या चादरी आहे याला किती वजन राहते. ते मशीन घुमानच आणि गरम झाली तर मग म्हटलं दुसरी भेटणार नाही आपल्याला जर बयकली गियकली तर म्हटलं आजच्या दिवस चादरा धुऊ दे आणि बाकीचे जे आहे मी ते हाताने टाकून देतो. आजच्या आंघोळीचे जे काही निघाले ते आणि हे तू कपडेचे आणले ते राहू दे म्हटलं. याच्यातले वले असेल ते देऊन दे, बाकीचे जे कोल्डे काढले आहे ना ते राहू दे, ते उद्या धुवून टाकून आपण मशीन. माय कहून राधिकाताई कहून आमच्यासाठी मशीन नाही आहे का हे. आमच्यासाठी नाही का दोघं नवरा बायकोसाठी. तुम्ही कशा बोलून राहिल्या. मी म्हटलं धुवासाठी आणले का ते कपडे आणि तुम्ही सगळीचे धुवून राहिल्या आणि आमच्या दोघांचीच कहून वापस करून राहिल्या.
मला वाटलं नव्हतं तुम्ही असे म्हणाल म्हणून. हां मला म्हणतही नव्हतं आलं हे असं काही होईल म्हणून. अहो बिचारे, मी तुला नाही म्हणून राहिली, तुला नंकुजीचे कपडे नाही म्हणून राहिली, नाही धुवत म्हणून. तशी कशी नको आणू त्या मनात काही विचार. मी असं म्हणून राहिली का एवढे मोठे कपडे मशीनीत टाकू आपण, हां तर ते बिघडणार नाही काय? तू सांग बरं आता. एकच वस्तू जर निरंतर चालू राहिली तर त्याला काही ना काही होतेच ना. तूच म्हणता ना एकसारखं काम केलं ना थकवा येते म्हणून, मग तिला थकवा नाही येणार काय? एकसारखी चालू राहील तर ते. बरं तुला असं वाटत असेल तर असं कर, तू तुमच्या दोघांचे धुवून घे आजचे दिवस. हे चादरा गिदरा मी उद्या धुवून घे. काय म्हणतो मग तू धुवून टाकते काय तुझ्यावाले? जाऊ द्या ना मग, जाऊ द्या, मैच राहू द्या, हे धुवून टाकून द्या. मग ऊन काही उद्या येणार नाही, टाकून द्या धुवून. माय बाई, काय माहीत पूनमले वाईट वाटलं काय तर. पण एवढे मोठे कपडे या मशीनीत टाकू तरी कसं? हां भयकली गियकली तर आता बोललेलं पुरण. नंतर मग ती खराब गिराब झाली तर मग अजून हे मला बोलायला बसन पिऊची. एका मशिनीसाठी म्हणून एवढा तमाशा झाला म्हणून, आणि आणली म्हणून बैकून टाकली म्हणून. हां तुम्हाला सुधारा नाही आहे म्हणून कोणती वस्तू वापरायचा म्हणून असे म्हणून मला इकडूनही बोल होऊन जाईल आणि तिकडूनही बोल होऊन जाईल. पण मला खरंच वाटते पूनमले वाईटच वाटलं माझ्या बोलण्याचं. तिला तर म्हटलं मी तूच धुवून घे म्हणून. तू धुवून घे, हे चादर गित्रा मी उद्या धुवून घेतल्या असत्या. होते बाप्पा, आता ते जा लागन तिच्या रूमवर जा लागन आणि तिला म्हणा लागन तिच्या रूममध्ये जाऊन. आता कायची येते तिकडे. हां आता तोंडच उतरवलं तिनं, आता मीच टाकतो धुवून. आता काही येणार नाही ते. जाऊ दे, आता काय करू मी? आता बोलायला लागत होतं ना. बोललं नसतं तर मग ते कपडे राहिले असते आणि हे कपडे राहिले असते. आणि किती वेळ लागते किती नाही, ह्याच तर कपड्याला काय माहीत संध्याकाळ होते का काय होते का 4 वाजते. तर आता हे काय थोडे कपडे आहे काय? थोडे कपडे राहिले याच्यातले तर मला हाताला धुवून टाका लागेल थोडेसे. जाऊ दे, हे एवढे टाकून देतो मी याच्यात. आता मी म्हटलं का दोघी मिळून पटापट कपडे धुवून टाकू. हां मग किचनमध्ये गयाट आहे, किचनचा गयाटा साफ करून टाकू, मग कामच नाही राहत. जेवण खावणं सगळेच झाले. थोडेसे भांडे होते, आता जेवण केलं तर काय माहीत आता ते धुते का नाही धुवत तर. पुन्हा धुते का नाही धुवत तर काय माहीत. मला इथून जा लागन काय तर कपडे गिपडे धुवून तिकडे भांडे गिंडे धुवासाठी. जाऊ दे बाप्पा, मग काम आहे मी करतो. मला तर करावंच लागत, कोणी करो का ना करो. मंदा, अजून बसून गेली काय तू? थैली की लेट घेऊन इथं. तू काम करायला आली का बसायला आली? मला एवढं सांगून दे तू पहिले फक्त. मी तू वाटच पाहून राहिलो त्या धुऱ्याजवळ. आता येईन मग येईन, आता येईन मग येईन, याचा काही पताच नाही. हवा काय करू मी? एवढी पडली म्हटलं, एवढं लागलं मले. जरासं धुई धाय केलं आणि बसली पप्पा मी. सारं अंग ओलं होतं म्हटलं, जरासं हळकं होतं म्हटलं. हवेनं उन्हानं हळकते जरासं. तर काय बाप्पा तुम्ही मागच लागून गेले मग आता. अरे मागणी लागून तर काय करण? मागणी लागून तर काय करण म्हटलं. तू काम करायसाठी आली का बसासाठी आली मला एवढं सांग फक्त. जाऊ द्या बरं तिकडे. हे घ्या डबा गिबा काढून ठेवला म्या, बॉटलाही काढून ठेवल्या. घ्या करा बरं जेवण करा बरं. जेवण करा आणि नंतर पाहू म्हटलं. जेवण झाल्याच्या नंतर मायकून होत नाही सध्या म्हटलं. एवढी पडली म्हटलं मी, एवढं लागलं मला. सारं पोट कोरकोर करून राहिलं. तुम्हाला त्याची फिकर नाही. त्या धुऱ्याची आणि त्या बियाण्याची त्याची फिकर येऊन गेली, पडून गेली तुम्हाला. घ्या बरं पटकीनी बसा बरं. जेवण करून घ्या. आता काही गरम होऊ नका. जेवण करून घेऊ आणि मग पाहू धुरा काय काय करावं लागते तर. पण हे काय होय? दोन डबे कायच्यासाठी आणले? एवढा लेट डबे कोण खाईन हे? पडलं राहीन मग इकडे तिकडे टाका लागून. सध्या म्हटलं ह्या पायरीचे म्हटलं कुत्रे मुत्रे नाही राहत वावराईत. सगळं मजूर नाही राहत. मजूर सकाळी, दुपारी कायचा मजूर आणि फजूर. पाणी येऊन राहिलं म्हटलं 1 ते 3 वाजताच्या नंतर. हे दोन डबे कायच्यासाठी आणले तर? कायच्यासाठी आणले दोन डबे? कायच्यासाठी आणले म्हणजे खासाठी आणले ना. भूक नाही लागत काय? किती काम करायला लागते वावरात तर म्हटलं डबल न भूक लागते. डबल न भूक लागाले म्हणून तर मी म्हटलं राधिकाले 2 डबे ते म्हटलं. एक त्या सासरीचा म्हटलं आणि एक माया म्हटलं. बांधला मग तिनं 2 डबे. पण पाहिलं नाही मी कायची भाजी केली कायची नाही तर. नाश्ता केला होता फक्त सकाळी. आता काय आणलं काय नाही, काय बांधलं काय नाही तर तिनं. घ्या ना बसा ना. काय एक 2 करून राहिले तिथं. बसा ना खाऊन घेऊन आपण. तुम्हाला भूक गिक नाही लागत काय? वावरच करता फक्त माया मागच लागतं, त्यानंच तुमचं पोट भरून जाते. माय बहीण, तुला आणून काही फायदा नाही आहे वावरात. काही फायदा नाही आहे. काम तर करत नाही, एका कामाची नाही आहे तू. उलट म्हटलं एवढं मोठं खा प्याले आणलं बाई. कायच्यासाठी आणलं एवढं मोठं खा प्याले? जाऊ दे, तुला बोलून काही फायदा नाही आहे. तशी तर मलाही भूक लागली म्हणा. एवढा मोठा चक्कर मारून आलो मी साऱ्या धुरेच्या इकडून पाहून आलो. म्हटलं बाया भेटून नाही राहिल्या इथं फुली लावाले. वावरात म्हटलं हिरवं निघून राहिलं सारं गवत. आणि आता टोपण्याच्या वेटच्या याच्यात म्हटलं तुला म्हटलं का जरा आपण धुऱ्यानंच लावून देऊ. वाल्याच्या शेंगाची झाडं, जराशे बरबटीच्या शेंगाची झाडं. उन्हाळ्यात गिन्हाळ्यात खाले कामी येते. हिवाळ्यात मस्त शेंगा येते त्याले. तर नाही, ते नाही होऊन राहिलं तिच्याकडून. फक्त बसणं आणि खाणं. बरं काढ आता, काही फायदा नाही आहे तुला बोलून. काढ डबा, बसतो मी इथं. घ्या डबा. घ्या तुमचा डबा खोला, मी माया डबा खोलतो. खोला घ्या. चिडचिड नका करू बरं. आता पहिल्यांदा आणलं ना तुम्ही मला वावरात. काही चिडचिड नका करू.
करू ना आपण हळूहळू. एक तर पडली म्हटलं कंबळलं दुखून राहिलं मग पायाकून चालणं निघून राहिलं आणि तुम्हाला कामाची सुचते, कामाची सूज आले. बाईले म्हणा ना डबलचा रोज देतो म्हणा, अशा कशा येत बाया. बाया तर म्हटलं धावत धावत येते. तुम्ही देत ना 10-20 रुपये जास्त देत ना आणि वावरात मजूर आणत ना. हो बरोबर बोलून राहिली ना मंदा तू. पैसा वरून पडते की नाही? वरून पडते नाही तर तू आणतो तुझ्या भावाच्या इथून. म्हणून तू म्हणून राहिली का 10-20 रुपये डबल न मजुरी द्या, आहे नाही काय? म्हणजे वरतून पडून राहिला पैसा आणि मी झेलून राहिलो. मला थोडी ना कष्ट करावं लागते वावरात. लयच आहे तू तर. जुक्तीची तर गोष्ट दुसरीच गेली. उलट म्हणतं का लुटा, लुटवाय एवढाले पैसा. जेवढा मजुराले रोज म्हटलं लोक देऊन राहिले तो रोज देतो मी काय रे तू जास्त माझ्याजवळ का जास्तीचा पैसा आला काय? जरासं करून पाहिजे वावरात माहीत पडते ना कसं काय राहते तर भाव तर म्हटलं. साधं निंदन केलं म्हटलं तर निंदनात म्हटलं 20-30 हजार रुपये चालले जाते. तुला काय मजा वाटून राहिली काय? फुली लावल्यात म्हटलं 5-5, 6-6 हजार रुपये मजुरी द्यायला लागते. मजुरी द्याले नुसतं बोलून फक्त गोष्टी करायचं आहे. तू गोष्टी करायला घे खाय पटकीनी अंचल. जरासं टोप टाप करू दे मला तिकडचं. मी मागं राहतो तू या, तू घे या अंचल. लाव बरं जराशी धुळे ना. घ्या जेव्हा जास्तीच्या गोष्टी काही करू नका. घ्या बरं, खोला बरं डबा, काय जे भाजी आहे काय नाही तर घ्या. हे काय दिलं राधिकानं? तिला माहित नाही काय? हे काय देऊन दिलं तिनं? काय दिलं म्हणजे पाय ना किती मस्त आलूची भाजी आहे. मस्त तडक्याचं वरण आहे, भात आहे, पोळी आहे, सलाद आहे. अजून काय पाहिजे तुले? एवढं मस्त जेवण दिलं तरी. आणि पोरीनं पाय म्हटलं कसा भरगोतचा डबा दिला. 2-2 डबे आणले त्या, काही कामाचे ना धामाचे. एका डब्यात तर दोघंच उरकलं असतं उरकाले. आणि काय म्हणते तर काय म्हणून राहिली आता? काहून चांगलं वाटून राहिलं काय तुले? पहा बरं, मी बोलतो तर तुम्हाला वाटते का मी बोलतोच म्हणून? मी मांग लागतो म्हणून. आता तेले दोघीलाही माहिती आहे म्हटलं मला वरणानं जडती लागते, मी वरण खात नाही. बटाट्यानं म्हटलं माझ्या पोट करते. तर जाणून बुजून म्हटलं वरणही दिलं आणि बटाट्याची भाजीही दिली. सांगा आता ह्या टमाटर आणि ह्या कांद्यानं आणि मिरच्यानं जीव काय मी? टमाटर आणि कांद्यानं आणि मिरच्यानं जीव काय? सांगा आता तुम्ही मध्ये. मी बोलतो तर तुम्हाला मोठं हे लागते. आता त्याने माहीत घेत असून म्हटलं तरी म्हटलं त्याने हे दिलं ना डब्यात. दुसरी भाजीच नव्हती काय? भाजीच नव्हती का? घरात काहीच नव्हतं काय? काय होते एखाद्या वेळेस खाल्लं तर काय होते? तू बसल्या जागी राहतो ना म्हणून तुझं पोट डमारते. जराशी चाल फेर झाली ना तर काही नाही डमारत म्हटलं. काहीच नाही डमारत. पाय तू नाही तर खाऊन पाय तू. खाय आणि जराशी माझ्यासोबत चाल तिथपर्यंत. जरासं टोप टाप करू लाग मध्ये. पाय म्हटलं मग काहीच नाही. तुझं पोट एकदम हेऊन जाते म्हटलं, सफा होऊन जाते बिलकुल. हो खातो ना मी, खातो मी. आता भूक तर लागली, खातं लागणच. आता पाठवलं तर मला दिलं बांधून तर खा लागन ना. पण इथं मला जास्त कमी झालं म्हटलं तर इथंच राहतो ना मी, इथंच राहतो, येतच नाही म्हटलं. कसं तुम्हाला म्हटलं तुम्ही माझ्या मागं लागले ना. एक तर म्हटलं मला पाळलं, किचडाच्या रस्त्यातून आणलं म्हटलं, गाऱ्यातून गारा खुदू मला म्हटलं तिथूनच आणलं. आता आली नाही तर मागं लागून गेले. आता जेवायचं म्हटलं तर डबा खोलला नाही म्हटलं तर डब्यात हे दिसून राहिलं. काय करावं तर जसे की हात धुवून माझ्या मागं लागले सगळेचे सगळे. ना खाण्यात मी मर्जी ना माझ्या राहण्यात मर्जी. कोणी उचलते कोणी नेते हे काय झालं? जसं काही माझी जीवनी होय काय? माझी जीवनी होय काय? कोणाला पचते कोणती गोष्ट, कोणाला नाही पचत ना मला. तुम्हाला माहीत नाही का लग्न झालं तेव्हापासून मी बटाट्याची भाजी नाही खात म्हणून? काही बोलतो मंदा? बटाट्याची भाजी नाही खात? तू हप्त्यातून 4 वेळा तर आलू वांगे करायला लावतो. मग काय नुसते वांगेच खातं काय त्याच्यातले? आलू काही खात नाही काय तू? हो मी फक्त वांगे खातो म्हटलं, मी आलू नाही खात. माहित नाही का तुम्हाला आलू नाही खात म्हणून मी रस्सा खातो म्हटलं. नाही तर पहा बरं आता खा लागन आता. कोणाला सांगू? नाही लाज आहे म्हटलं. ते तर बरं झालं पाणी भेटलं नळाचं, नाही तर बस. काय नाही तर बस. मले म्हणे वावरात नेता म्हणे मला मी विहिरीचं पाणी नाही पेणार म्हणे. एवढ्या दुरून म्हटलं थैला भरू पाणी आणलं तुझ्यासाठी. एवढं किती भारी आहे त्या बॉटला पाहिनं जराशा. हातही धुवून घेतला त्यानंच. जरासा सबूरही नाही केला. एखादा विहिरीतून मानली असती बॉटल. डबे गिबे धुणं झाले असते खाल्यावर आणि हात किती धुणं झालं असतं. हे ठेवलं असतं त्यासाठी पाणी. तर तुला मोठी चूल आहे. एवढ्या लवकर धुई धाय बसून गेली तिथं. घे जेव आता बस. आता फरकाडी नको फोडू. चुपचाप भेटलं ना दिलं ना देवानं अन्न चुपचाप गिड म्हटलं. हो खातो. म्हैस करून राहिले होते ना. आता म्हैसीसारखं टाकलं माझ्यासमोर. खातो आता. खाईन नाही तर काय करण? खास लागन मले. भूक लागली आता मले. तर चला मग मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईपही द्या. हाईप नक्की द्या पण. आणि चला मग आता. काल म्हटलं होतं ना तुमच्या राधिकानं तुम्हाला का सगळीचे नाव घेईन म्हणून. आपल्या सगळ्या माय बहिणीचे. चला मग सगळीचे आपण नाव घेऊन घेऊ. प्रियंकाताई मून, रेखाताई मोहाडीकर, शुभदाताई गोठणकर, चित्राताई जावरकर, ज्योतिताई पोचलवार मानेवाडा आकाशनगर नागपूर, छायाताई फाटे, मनीषाताई फोंदके, प्राचीताई मुळे संभाजीनगर, सोनलताई राखुंडे, अभि मराठी, लताताई
ललिताताई भरडे, सुधांशू लांडे, दीपिकाताई भावसार, रंजनाताई इंगोले, शीतलताई पडोळे, रत्नमालाताई तिरुलकर, कुबेर मंत्र कडुसकर, फॅक्ट रायडर चंदाताई खापरे बदलापूर, विद्याताई पाटील, सुनंदाताई दुसाने, लावण्या गेडाम, निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर, अथर्व हमने, वैशालीताई हमने, छायाताई राजोडे नाशिक. तर या सर्वांचे आपल्या माय बहिणीचे खूप 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 धन्यवाद, ज्यांनी आम्हाला छान छान कमेंट केली. ज्यांनी नाही पण केली त्यांचे पण खूप धन्यवाद. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाची साथ द्या, तुमच्या राधिकाचे व्हिडिओ पहा आणि भेटू उद्या. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.